हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मी आणि माझी फॅमिली. मी आशा निखाते. तर मी आता करत आहे वॉकिंग. सकाळचे वाजलेले आहेत 7. मस्त व्ह्यू आहे. आज पाऊस नाही आहे, पण ठीक आहे, छान आहे, थंडगार वातावरण आहे आणि मस्त मी वॉकिंग करत आहे. बघू शकता तुम्ही, एकदम सुपर. तर वॉकिंग करणं झाल्याच्या नंतर मी थोड्या वेळानं माझं काम सुरू करेल. आता चहा घेते, एकदम मस्त गुळाचा चहा. आता वॉकिंग चालू आहे. हाय फ्रेंड्स, तर बघू शकता माझं काम सुरू झालेलं आहे. आता इथे डाळ घातलेली आहे मी. आता करत आहे फ्राय, कारल्याची फ्राय करणार आहे आणि सपक डाळ, भात आणि चपाती. सपक डाळ खूप आवडते मुलांना. मुलंही उठलेले आहेत, बसले टी व्ही वगैरे बघत. कारण आता त्यांना शाळा नाही आहे, काय आहे, घरी आहे राहून खूप बोर होते त्यांना. शाळा असले तर खूप आवडते त्यांना, शाळा जाणे, अभ्यास करणे. डाळ शिजलेली आहे. आता याला तडका देऊया. हे तडक्यासाठी तेल गरम केलं आहे. भात पण झालेला आहे. आता कारल्याची भाजी पण करून घेते. आता देऊया तडका. जिरा मोहरी छान लाल होऊ देते तेलामध्ये. मग नंतर घालूया आपण लसण. हे पण ते 3 कांड्या घेतल्या होत्या लसणाच्या, मी बारीक करून घेतले, छोटे छोटे पीस. तेही टाकणार आता. डाळ शिजवून मी याच्यामध्ये मीठ आणि हळद टाकलेलं होतं. आता हा तडका टाकूया. गॅस बंद. एक 2 मिनिटं मी आणखी बारीक गॅसवर डाळ गरम करून घेते छान. डाळ झालेली आहे.
आता बनवत आहे मी कारल्याची भाजी। कारले आता फ्राय करून घेते, छान गोल्डन लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया, याला फ्राय करून घेऊया। बघू शकता कारले फ्राय झालेले आहेत। आता मी तेलामध्ये एक कांदा कापून टाकलेला आहे, मग ही मस्त भाजून घेते गोल्डन कलरमध्ये। मग याच्यामध्ये आपण टाकूया अद्रक लसूण पेस्ट, चम्मच अदरक लसूण पेस्ट, त्याला छान भाजून घेऊया। मग याच्यामध्ये टाकते एक टोमॅटो, त्यालाही तेलामध्ये छान नरम होऊ द्यायचा। मग नंतर याच्यामध्ये आपण मसाले वगैरे टाकूया। टोमॅटो छान तेलामध्ये परतून घेते, छान नरम होईपर्यंत। आणि इथे मी मसाले घेतलेले आहेत। लाल तिखट 1 चमचा घेतलेला आहे आणि मीठ पण 1.5 चमचा घेतलेला आहे, थोडीशी हळद आणि हा घरगुती मसाला। बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे। टाकून घेऊया मसाले पण। तर मसाला छान भाजला आहे तेलामध्ये, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून घेते। पातळ ग्रेव्ही छान होते जराशी आणि मसाला आणखी चांगला शिजतो। कारले टाकून देते आणि हे सगळं मिक्स करून घेऊया। आणि याच्यामध्ये थोडंसं शिजण्यासाठी छान पाणी घालणार। सॉरी, आता याच्यावर झाकण ठेवून थोडंसं मी शिजवून घेणार 1-5 मिनटं। बघू शकता मी झाकण ठेवून थोडंसं शिजवून घेतले आहे। झाकण काढूया आपण। हे बघा कारल्याची भाजी, तुम्हीही करून बघा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कशी झाली आहे ते। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
इकडे बघ दक्षु. बघितलं फ्रेंड्स, मग आता लेकरांनी किती मस्त एन्जॉय केलेला आहे. फुल पार्टी आणि मस्त डान्स वगैरे छान केला. तुम्हाला कसं वाटलं ते सांगा मलाही. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा आणखी भेटूया उद्या. तोपर्यंत बाय.